एक महत्त्वाची बातमी, नालासोपारा आचोळा रस्त्यावर पाणी ओसरलेलं आहे आणि आता खड्ड्यांचं साम्राज्य त्या ठिकाणी पाहायला मिळतंय। नालासोपारा पूर्वेमधील आचोळा रस्ता पूर्णपणे खड्डेमय झालाय। त्यामुळे या रस्त्याच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी विजय गायकवाड यांच्याकडून। विजय, काय सांगाल, या ठिकाणी रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य पाहायला मिळतंय? निश्चितच मोहिनी, आता वसई विरारकरांसाठी आपत्तीचं जे संकट होतं ते ओसरलेलं आहे। मात्र अतिवृष्टीच्या नंतर आता सुरू झालेला आहे तो खड्ड्यांचा संकट। आपण जर बघितलं तर आता समोर जे वाहन बघितलेलं आहे यांचा याच खड्ड्यामध्ये पडून आता अपघात झालेला आहे। त्यांचा जो अंड्याचा ट्रे जो होता हा ट्रे सुद्धा या ठिकाणी पडलेला आहे आणि दोघं हे कुटुंबीय गाडीवरती जात असताना यांचा हा अपघात झाला। काका, कसे पडलात तुम्ही? आता स्लिप झाली गाडी। खड्डा किती मोठा खड्डा आहे? मोठा खड्डा आहे, 2-3 फुटाचा खड्डा आहे तो। मोहिनी, हे आत्ताचं दृश्य आहे आणि समोरचं जर बघितलं, खड्ड्यांची जर परिस्थिती बघितली, जवळपास 3 ते 4 फुटाचे खड्डे आहेत। सकाळच्या वेळेमध्ये बाईकची जर अवस्था बघितली तर कशा पद्धतीची बाईकची अवस्था आहे, यातून मार्ग काढत असताना त्यांना या अपघाताला सामोरं जावं लागत आहे। खड्डे जवळपास 3 ते 4 फुटाचे खड्डे जे आहेत हे या ठिकाणी पडलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये आता अपघाताची मालिका जी आहे ही सुद्धा आता या ठिकाणी सुरू होणार। उपाययोजना करणं अत्यंत गरजेचं आहे। धन्यवाद विजय, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।